तालुका माजी सैनिक संघटना अध्यक्ष। लोणंद सातारा रोडमध्ये लागणारा सालप्याचा घाट बराचसा भागामध्ये खचून गेलेला आहे। घाट खचल्यामुळं वाहनांचं ट्रॅफिक भरपूर प्रमाणात असल्यामुळे तिथं दुर्घटना घडण्याची फार शक्यता वाढलेली आहे। 2-3 ठिकाणी मध्ये दगडी ठेवून जिथं रोड खचलेला आहे त्या ठिकाणी दगडी नुसती ठेवलेली आहेत बांधकाम विभागाने, परंतु तिथं दुरुस्त होणं गरजेचं आहे। तरी सातारा जिल्हा बांधकाम विभागाने त्या रस्त्याकडे ताबडतोब लक्ष देणं गरजेचं आहे, कारण कॉर्नर घाट सेक्शन असल्यामुळं गाड्या कधी पंक्चर होऊ शकतात, कधी डबल गाडी येताना साईडला गाडी गेली तर साईडला फार मोठी खोल दरी आहे, त्याच्या शेजारी तलाव आहे त्या ठिकाणी। अशा दुर्घटना टाळण्यासाठी ताबडतोब सातारा जिल्हा बांधकाम विभागाने तिकडं लक्ष देणं गरजेचं आहे। गेले 1-1.5 महिना आम्ही त्या रस्त्याने आम्हाला प्रत्येक महिन्याला कॅन्टीनला जावं लागतं। गेले 1-1.5 महिन्याने आम्ही सतत जातोय परंतु त्याच्यावर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही। तरी माझी सातारा जिल्हा बांधकाम विभागाला विनंती आहे की तिथं ताबडतोब सालप्या घाटातली दुरुस्ती करावी, अन्यथा आमची माजी सैनिक संघटना खंडाळा तालुका त्या गोष्टीची दुरुस्ती जर बांधकाम विभागाने लक्ष दिलं नाही तर आपण आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत। याची शासनाने सातारा बांधकाम विभागाने लक्ष देणं गरजेचं आहे, अशी त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे। अन्यथा आम्हाला आमच्या हक्कासाठी त्यांनी ताबडतोब त्याच्यावर लक्ष देऊन दुरुस्ती करावी ही विनंती आहे। आम्ही परत त्यांना विनंती करतो, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन उभारू ही त्यांच्याकडं आम्ही यातून माध्यमाच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो। धन्यवाद।